नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शोभा मॅथ क्लास चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण इयत्ता 5वी गणित प्रकरण अपूर्णांक आणि त्याचा उपविषय छेद समान असताना अपूर्णांकाची वजाबाकी शिकणार आहोत। आपण पाठीमागील व्हिडिओमध्ये छेद समान असताना अपूर्णांकांची बेरीज कशी करायची ते शिकलो आहे। आज आपण छेद समान असताना अपूर्णांकाची वजाबाकी कशी करायची ते पाहणार आहोत। छेद समान असताना फक्त अंशांचीच वजाबाकी करायची असते आणि काही मुले काय करतात की अंशाचीही वजाबाकी करतात आणि छेदाचीही वजाबाकी करतात। ही चूक कुठे होते तर आपण आज व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत। तर चला आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया। छोटीशी झलक। छेद समान असताना फक्त अंशांचीच बेरीज केली जाते। तर आपण प्रथम उदाहरण पाहू। उदाहरण 4/7 - 2/7 बरोबर किती? इथे छेद समान आहेत म्हणून छेद आहे तसेच ठेवायचे। मग काय करायचं, 4 - 2 बरोबर 2 बरोबर उत्तर 2/छेद आहे असे। आणखी एक उदाहरण पाहू। उदाहरण क्रमांक 2। 9/10 - 3/10 बरोबर किती? म्हणून छेद समान आहेत, तो आहे तसा 10। इथे अंशाची वजाबाकी करायची। 9 - 3 बरोबर 6। 6/10 त्याचे आपण 3/5 असेही लिहू शकतो। आणखी एक उदाहरण पाहू आपण। उदाहरण क्रमांक 3। 8/9 - 5/9 बरोबर किती? छेद आहे तसा 9। 8 - 5 बरोबर 3 बरोबर उत्तर 3/9 हे आहे। उदाहरण 4। हे उदाहरण तुमच्यासाठी। याचे उत्तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा। 3/6 - 2/6 बरोबर किती? हे उदाहरण तुमच्यासाठी। याचे उत्तर मला कमेंटमध्ये सांगा। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि आपण पुढील व्हिडिओमध्ये अपूर्णांक म्हणजे छेद वेगवेगळे असताना लसावी काढून अपूर्णांक कसा काढायचा हे पाहणार आहोत। धन्यवाद।